नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि फेसबुक फॅमिली. तर पहिले तर तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद, जे मला फेसबुकवरती आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती जे सर्वांनी एवढे सर्व शुभेच्छा दिलेल्या होत्या. तर सर्वांना काही मी रिप्लाय करू शकले नाही, कारण एका कमेंट्समध्ये प्रत्येकाला रिप्लाय होऊ शकत नाही. आणि तुमचे एवढे सर्वांचे काही मला रिप्लाय होते किंवा जे काही क्वेश्चन होते, तर ह्याचं काय सर्व मी 30 सेकंदाच्या रीलमध्ये किंवा रिप्लायमध्ये एका कमेंटच्या रिप्लायला मी तुम्हाला प्रत्युत्तर करू शकत नव्हते. म्हणून आज हा एक छोटासा नाही तर थोडा मोठा व्हिडिओ. तर बरेच जणांच्या कमेंट्स मला अशा होत्या की मला आशीर्वाद देणारे, माझ्या पाठीशी असणारे किंवा माझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा म्हणणारे भरपूर जण होते. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि हो, काही त्यामध्ये थर्ड क्लास अर्ध्यावर डोक्यांची काही लोक होते, त्यांच्याही काही कमेंट्स होत्या. तर पहिली कमेंट्स होती की तुम्ही जी गाडी घेतली तर आप कमाईवर घेतली की बाप कमाईवरती घेतली. तर मी गाडी घेतली, स्वतःच्या कमाईवरती घेतली, स्वतःच्या जीवावर घेतली. त्यामध्ये कुणाचाही एकही रुपयाचा वाटा नाही. समजलं? तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला भेटलं. त्यामध्ये 2 जण असे होते की आता गाडी घेतली, 5 वर्षे अजून हप्ताही भरायचा आहे, लक्षात ठेवा. 6 वर्षे अजून हप्ता भरायचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, गाडी मी घेतली, संघर्ष मी केला आहे, तर हप्ते पण मीच भरेल. बरं, हप्ते भरायचे आहेत का गाडी घेतली कशी, की हप्ते आहे की काय, हे सांगायची मला काही गरज नाही. समजणाऱ्याला समजतं. आणि हो, ज्यावेळेस मला हप्ते भरायचे त्यावेळेस माझ्याकडे पैसे नसले, तर त्यावेळेस काय तुझ्या किडन्या विकून मी काय भरणार नाही आहे, स्वतःच भरणार आहे. समजलं? तर काही जे माझे इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती कंटिन्यू जे व्हिडिओ पाहणारे आहेत, जे माझे जवळचे म्हणजे नातेवाईक नसून सुद्धा माझ्या खूप जवळचे आहेत, ते म्हणत होते की ताई तुम्ही पेढे घेऊन कधी येणार आहे. तर ठीक आहे, तर पेढे खायला तुम्ही बिनधास्त या, तुमच्यासाठी भरून आपण घेऊन ठेवलेले आहेत किंवा तुमच्यासाठी जेवण वगैरे सर्व व्यवस्था होईल. ठीक आहे. त्यानंतर ह्यामधून एक गोष्ट कळाली की ही जगामध्ये सगळे नाते हे स्वार्थाचे असतात, आपलं कुणीही नसतं. कारण ज्यावेळेस मी खूप स्ट्रगल केलं, कारण जे माझे फेसबुकवर व्हिडिओ मी आत्ताच करंटमध्ये सोडायला लागले, म्हणजे 1 महिन्यापूर्वीपासून. पण इंस्टाग्राम माझं जवळपास 3 ते 4 वर्षापासून आहे. त्या सर्व जणांना माहीत आहे की मी माझ्या जीवनामध्ये काय स्ट्रगल केलेलं आहे. 3 ते 4 वर्षापूर्वीचा माझाही काळ असाच होता, जे मी काबाड कष्ट करत होते, तरीही मला काही भेटत नव्हतं. पहिले शेतकऱ्यांवरती मी व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बनवून टाकायचे, तर माझं 9 महिन्यामध्येच चॅनल मोनेटाईज झालेलं होतं. त्यावेळेस मला सगळे जवळचे नातेवाईक वगैरे सगळे मला नावं ठेवायचे की ही कशी आहे, हिला ही कोणाला घाबरत नाही, असं तसं. घरामध्ये माझ्या मिस्टरांना थोडंसं गाडी लावून द्यायची, पिन टोचायची, म्हणजे आमचे भांडणं होण्यासाठी. ज्या ज्या लोकांनी हे सगळे प्रयत्न केले ना, तर ह्यांना मी माझ्या घरी तर नाही, पण हे माझ्या जवळून गेले ना, तर ह्यांना मी बोलणार सुद्धा नाही आणि माझी बोलायची इच्छासुद्धा नाही. ज्या लोकांना कधी काळी मी खूप माझं जवळचं काही समजत होते ना, ते लोक मला आज कळाले की माझ्यासाठी त्यांच्या मनामध्ये किती प्रेम आहे. कारण ज्यावेळेस मी गाडी घेतली ना, तर साधा तर त्यांचा स्टेटस नाही दिसला. एखाद्याने वरवर म्हणून काय म्हणून एखाद्याने लाजकाजे फक्त एक मिस्टरांना कॉल करणं किंवा त्यांनी कॉलही न करणं, किंवा जे काही नातेवाईक आहेत कोणाला तरी विचारणं की गाडी केवढ्याची, कशी घेतली, काय, असं फक्त विचारणं, म्हणजे त्यांच्यासाठी आपलं प्रेम त्यांच्या मनामध्ये नाही आहे. जे नातेवाईक आपले जवळचे असून ते आपल्याला दुश्मनासारखे वागतात ना, ते आपले कधीही नसतात. आणि हो, मी हे सगळे सोडून दिलेले आहेत. आणि हो, ज्या दिवशी मी गाव सोडलं त्या दिवशी मी माझ्या जीवनात सक्सेस ठरले आणि सक्सेसफुल झाले, ती माझ्या स्वतःच्या जीवावरती झाले. कारण ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकायचे त्यावेळेस मला सगळे नावं ठेवायचे की तू व्हिडिओ टाकायचे नाही, असे तसे. मी अख्खं खानदान ब्लॉक केलेलं होतं आणि व्हिडिओ टाकत होते. पण माझ्या व्हिडिओमुळे एखादा समोरचा काही वाईट मार्गाला लागेल असा मी एकही व्हिडिओ इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती टाकला नाही. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी एखादा चांगला मार्गाला लागेल, मी चांगलेच म्हणजे लोकांना काहीतरी मार्गदर्शन करत होते, ज्यामधून एखाद्याचं काहीतरी चांगलंच घडत होतं. असं नव्हतं की घरामधले प्रत्येक गोष्ट आहे ती नाही सगळे सोशल मीडियावरती शेअर करायची फक्त पैसा कमवण्यासाठी. हे मी कधीही केलं नाही आणि भविष्यात करणार सुद्धा नाही. कारण मी ज्या चांगल्या मार्गाने पैसा कमवला
हाच मार्ग माझ्यासाठी अतिउत्तम आहे. ज्या मार्गाने मी सक्सेसफुल झाले, हा मार्ग मी कधी सोडणार नाही. ज्या लोकांनी मला माझ्या वाईट काळामध्ये मदत केली, मार्गदर्शन केलं, त्या लोकांना मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. कारण सोशल मीडियावरती असेही काही 4-6 लोक असतील ज्यांनी मला यूट्यूबबद्दल, फेसबुकबद्दल कसे पैसे येतात, कसं पेमेंट येतं, काय वगैरे सगळं काही मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी माझ्या कडे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी मला शिकवल्या. त्या गोष्टीतून मी काहीतरी ज्ञान मिळवलं आणि आज ह्याच लोकांमुळे आज मी इथं आहे. हे एक माझं भाग्य आहे, ज्यांनी मला खरंच काही गोष्टी सांगितल्या की ह्या माध्यमातून आपण असे पैसे कमवू शकतो किंवा सोशल मीडियामध्ये पैसा आहे. कारण माझं पण स्वप्न होतं. खूप बायका इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती व्हिडिओ टाकतात, पैसे कमवतात, तर आपण का नाही कमवू शकत? तर शेतकरी फक्त शेतीच करू शकतो का? त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करू शकत का? तर शेती करूनसुद्धा मी व्हिडिओ वगैरे ब्लॉग बनवले. फक्त अक्षरशः 9 महिन्यामध्ये माझंही चॅनल मोनोटाईज झालेलं होतं यूट्यूब. तर त्यानंतरही मी यूट्यूबवरती संघर्ष केला. त्यानंतर 1 महिन्यामध्ये 13,000 माझे फॉलोअर्स फेसबुकवरती पण झाले. ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचे खूप खूप धन्यवाद. यांना मी कधीही विसरणार नाही. आणि हो, ह्याच्या माध्यमातून फक्त एक गोष्ट नक्की समजली की आपलं कोणीही नसतं. ज्यावेळेस आपण लोकांसाठी काहीतरी करतो किंवा आपला वापर ते करतात ना, तर त्यावेळेस ते आपल्याला गोड बोलतात किंवा ते फक्त आपल्याला गोड बोलून आपल्याकडून काहीतरी त्यांचा फायदा करून घेतात. तेव्हाच ते लोक आपल्याला गोड बोलतात. ज्यावेळेस त्यांचा मतलब संपला त्यावेळेस नातंही संपलं. त्यामुळे ज्यांनी मला त्रास दिला आणि ज्यांनी माझ्या वाईट वेळेमध्ये मला खड्ड्यामध्ये लोटायचं बघितलं, खड्ड्यामधून वर काढायचा प्रयत्न ज्यांनी केला नाही ना, त्याने माझ्या सुखामध्येही सहभागी होण्याचं काही कारण नाही आणि त्यांना मी कधी करणार सुद्धा नाही. अशी एक वेळ होती जी मला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तरी लेकरांना घेऊन, तरी मला गाडी मिळत नव्हती. तर मला लोकांची गाडी न्यावं लागायची. सगळ्यांकडं सगळं काही होतं तरीसुद्धा माझ्यासाठी काही नव्हतं. त्यावेळेस मी लोकांची गाडी नेऊन माझं जे काही गोष्टी होत्या त्या पूर्ण केल्या. आज मी एवढी मोठी गाडी घेतली, त्यामध्ये त्या लोकांना आनंद कसा असू शकतो हे मला पण समजतं. पण काही वेळ आणि काही गोष्टी अशा असतात जे सगळ्याच बोलून दाखवायच्या नसतात. ज्यांनी आपल्याला अशा काही गोष्टी केल्या ना, आपलं काही चांगलं काम झाल्याच्या नंतर पहिला पेढा त्यांच्या तोंडात घालायचा असतो. तर बरेच जणांनी सर्वांनी काही आशीर्वाद दिले. काहींना वाईट वाटलं, काहींना चांगलं वाटलं. जे माझे कुणीच नाहीत त्यांना खूप चांगलं वाटलं. पण जे कुणीतरी होते, ज्यांचं काहीतरी आपलं त्यांचं काहीतरी नातं होतं, तर त्यांनी त्यांच्यासाठी काही त्यांना चांगलं वाटलं नाही. कारण आपण काहीतरी केलं, आपण सक्सेस झालो, हे त्यांच्यासाठी काहीच नाही. आणि जे आता मला लोक नावं ठेवत होते की हे रानामध्ये जाऊन ब्लॉग वगैरे बनवते, व्हिडिओ टाकते, असं तसं जे लोक म्हणत होते ना, आज ते त्यांच्या बायकांना सांगतात का तिनं सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून पैसे कमवलेत, म्हणून आज ते त्यांच्या बायकांना आणि लेकरांना व्हिडिओ टाकायला लावतात का? तर पैसा त्यांना भेटेल. अरे, कर्माची फेड इथंच करावी लागते. ज्यांनी माझ्या संसारामध्ये बोटं घातले किंवा ज्यांनी माझी वाईट वेळ वाटून न घेता मला अजून कशी माझ्यावर वाईट वेळ येईल यासाठी ते झटत राहिले. तुमच्यावरही चांगले दिवस कधीच येणार नाहीत, लक्षात ठेवा. कारण कर्माचा फेरा फिरल्याशिवाय राहत नाही. कर्माची फेड इथंच करून जायची. त्यामुळे जीवनामध्ये कसं वागायचं ते तुम्ही आत्ताच ठरवा. आणि हो, भरपूर लोक म्हणजे नातेवाईक होते, लोकांचं जाऊ द्या, शेजारी पाजारी तर नाव ठेवायलाच असतात, पण नातेवाईक होते जे म्हणायचे की हे काम आपलं आहे का, असं करायचं का, तसं करायचं का. आज तेच लोक म्हणतात की खरंच पैसे येतात का सोशल मीडियावरती? कसे येतात बरं? यूट्यूबवरती व्हिडिओ टाकून कसे पैसे येतात, फेसबुकला व्हिडिओ टाकून कसे पैसे येतात? आज त्याच लोकांना सांगायचे की पैसे वगैरे काही नाही भेटत. लोक उलटं नाव ठेवतात आपल्याला काही पैसे वगैरे भेटत नाहीत. आज तेच लोक त्यांच्या बायकांना व्हिडिओ बनवायला लावतात का? तर फक्त त्या गावामधून पहिली व्हिडिओ बनवणारी मीच होते आणि त्या गावामधून पहिली व्हिडिओ बनवून बाहेर निघणारी आणि व्हिडिओच्या माध्यमातून सक्सेसफुल झालेली फक्त मीच आहे. म्हणून आज माझं पाहून जे लोक ज्या गोष्टी करतात ना, त्यांना सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की कॉफी करू नका. कॉफी करून काहीही होणार नाही. कारण सोशल मीडियातून कसा पैसा येतो, कसे कंटेंट्स असतात, काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर माहिती पण नाहीत आणि ह्या तुमच्यापर्यंत कधी येणार पण नाहीत. आणि हो, याचं ज्ञान लागतं. फक्त समोरचं करते म्हणून आपण करायचं नसतं.
काही गोष्टीसाठी डोकं पण लागतं, समजलं का? कारण ज्यावेळेस कुणीच नव्हतं, फक्त सोशल मीडियावरती भरपूर महिला व्हिडिओ बनवत होत्या. मी पण काहीतरी करू शकते असं एक माझं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नांना मी आकार देऊन माझं मी स्वप्न पूर्ण केलं. पण तुम्ही माझं नाव ठेवत होता. तुम्ही नाव ठेवल्यामुळे, कारण भरपूर नातेवाईक होते, शेजारी पाजारी होते, माझे व्हिडिओ सर्च करून बघायचे आणि सर्च करून बघायचे म्हणजे लाईक करायचे नाही, कमेंट्स करायचे नाही, फक्त व्हिडिओ पाहायचा, शेजाऱ्यांना दाखवायचा, बघा काय व्हिडिओ बनवला आहे, बघा काय व्हिडिओ बनवला. वाईट काहीच नव्हते बनवत, पण मी आज काय केलं, मी आज काय केलं, यूट्यूबच्या माध्यमातून कसा पैसा येतोय, फेसबुकमधून कसा पैसा येतोय, ह्या त्या गोष्टी, काही रील वगैरे बनवणं मुलांना वगैरे घेऊन, असं म्हणजे मला एक आवड होती. पण त्याच आवडीच्या माध्यमातून आज मी एवढं शिखर गाठलं. तर सर्वांना जे काही कमेंट्स होत्या 4-5 अर्धवट डोक्यांच्या लोकांच्या, त्यांना मी एकच सांगते की तुमच्यासारख्या अर्धवट डोक्यांच्या लोकांमुळे किंवा तुमच्यासारख्या लोकांमुळे महिला पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही त्यांना खेचण्याचा प्रयत्न करता. अरे सोशल मीडियावरती बघा ना, बायका कसे व्हिडिओ बनवतात, करा टॉर्चर त्यांना, मग बघू तुम्हाला कसं बोलताय कोण, नाही का? कारण बोलायचं कोणालाही काही अधिकार दिलेला नाही. आणि हो, बरेच लोक काय करतात, घरातल्या ह्या गोष्टी सांगणार, त्या गोष्टी सांगणार आणि त्याच्या माध्यमातून पैसे कमवणार, कारण त्यांच्याकडे काही वेगळा कंटेंट्स नसतो. पण मी कुणाचे हे काही गोष्टी ऐकून घेत नाही. आणि हो, आतापर्यंत फेसबुकवरती म्हणा किंवा इंस्टाग्रामवरती म्हणा, एखाद्याने जर मला वाईट कमेंट केली ना, त्याला मी सुट्टी दिली नाही. कारण त्याला फक्त ब्लॉक करायचं नाही, त्याला एकदा बाजूला घ्यायचं मेसेजमध्ये, त्याला त्याचं सगळं खानदान त्याला अख्खं आठवून द्यायचं आणि मग त्याला ब्लॉक करायचं, असा त्याला सुट्टी द्यायची नाही. आज सोशल मीडियावरती एवढे वेगवेगळे व्हिडिओ वगैरे मी टाकते किंवा मी माझं आयुर्वेदिक औषधांचं हे केलं, तर चांगले सगळे कॉल येतात का? नाही येत ना, काही वाईटही लोकांचे येतात. कारण तुमच्यासारखे काही निर्लज्ज पण लोक असतात, जे काही अशा कमेंट्स करतात. असे पण लोक असतातच ना, जे माझ्या नातेवाईकांमध्ये होते, आहेत पण ते. पण सगळ्यांना एकच सांगायचं आहे की ज्यांनी ज्यांनी, फक्त एक आठवण ठेवा, ज्यांनी ज्यांनी माझ्या घरामध्ये भांडणं लावली आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या वाईट वेळेमध्ये मला साथ न देता मला माझ्यावर अजून वाईट वेळ आणण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्ही माझ्या घरी, माझ्याजवळ, माझ्या आसपास आणि माझ्या घरच्यांसोबत बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही, समजलं का? कारण ते तुमचे कुणी असले का तरीसुद्धा नाही. कारण ज्यांनी ज्यांनी माझ्यावर वाईट वेळ विनाकारण आणि मुद्दाम होऊन आणली होती ना, तुमच्याचमुळे आज मी माझा संघर्ष करून जीवनामध्ये सक्सेसफुल झाले. कारण मला माहिती होतं की काहीतरी करून दाखवायचं आहे आणि ते मी केलं. आणि ते मी भविष्यात, असं काही नाही की एखाद्याचा समोर एखादं जर आपलं जर काही बोललं ना, तर डायरेक्ट त्याचा व्हिडिओ बनवून टाकण्याचं सुद्धा माझ्यामध्ये हिंमत आहे. कारण आजपर्यंत सोशल मीडियावरती आपण काही वाईट वगैरे व्हिडिओ बनवलेले नाही, सगळे चांगले व्हिडिओ होते. काहीतरी लोकांना चांगलं मार्गदर्शन मिळतं आहे. काही माझ्या माध्यमातूनही सुद्धा अशा महिला आहेत ज्या आज यूट्यूबवरती, फेसबुकवरती 30-30 हजार, 40-40 रुपये महिना कमवतात. अशा भरपूर महिला आहेत. आणि हो, खरंच ज्या महिलांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरंच यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती काम करून पैसा कमवायचा असेल ना, तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला DM करा किंवा तुमचा नंबर मला शेअर करा. नक्कीच तुम्हाला हे सपोर्ट मी 100% करेल. आणि हो, फक्त ज्या लोकांनी मला नावं ठेवली होती ना, त्या लोकांनी करू नका. कारण सगळे कोण आहेत, कसे आहेत, सगळे मला ओळखतात. आणि हो, माझ्या गावाकडे सुद्धा माझे व्हिडिओ मी व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवते, म्हणून माझा व्हिडिओ पाहून व्हिडिओ बनवणारे भरपूर आहेत. ते कोण कोण आहेत सगळे मला माहीत आहे. पण तुम्ही मला कॉल करूही नका आणि तुम्हाला माझ्याकडून उत्तर मिळणारही नाही. कारण ज्याने मला नावं ठेवले त्यांच्यासाठी, ते माझ्यासाठी कधीच मेलेले. आणि अजून एक गोष्ट की मी गाडी घेतल्याच्या नंतर काही लोकांची एवढी जळाली. अरे मी माझ्या स्वतःच्या कष्टावर उभी केली आहे का तुमच्यामध्ये धमक? तुमच्या 4 पिढ्या गेल्या तर तुमच्याच्याने जे करणं झालं नाही, हे एका बाईने करून दाखवलं, याचा आनंद असावा. उगाच कुणीतरी आपल्याकडे येतंय आणि म्हणून त्यांच्यापाशी भो करत बसायचं, असं नसतं ना. कारण भरपूर आहेत करणारे, कमवणारे, पण सर्वच माझ्यासारखे नव्हते. मी भरपूर कष्टातून उभं केलेलं होतं, शून्यातून उभं केलेलं होतं. तर आज यूट्यूबच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून जे मी कमवलं, जे माझे यूट्यूबर आहेत, ज्यांनी मला साथ दिली, त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण जे माझे जवळचे होते, ज्यांना मी आपलं समजत होते, त्यांनी मला कधी आपलं समजलं नाही. पण तुम्ही परके असूनसुद्धा माझ्यासाठी काहीतरी केलं,
आणि मी आयुष्यात तुमच्यामुळं सर्वांमुळे सक्सेसफुल झाले. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. तर जे काही तुमचे काही प्रश्न वगैरे असतील मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बस एवढंच. कारण असं व्हिडिओ बनवताना मन भरून येतं की आपण काय होतो, आपण काय झालो, कशामुळे झालो, कोणामुळे झालो. कारण एवढं स्ट्रगल करणं आणि एका स्त्रीनं व्हिडिओच्या माध्यमातून एवढं पुढं जाणं एवढं पण शक्य नव्हतं. माझ्यासाठी पण खूप अवघड होतं. जवळपास माझ्या घरातले सुद्धा सगळे लोक ब्लॉक करून मी व्हिडिओ बनवत होते. का तर त्यांनी माझा व्हिडिओ बघून असं कधी नाही म्हणावं की तू व्हिडिओ बनवायचे नाही असं वगैरे. पण ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मी माझ्या जीवनात खरं सक्सेसफुल झाले. तर सगळ्याच महिलांना एक सांगायचं आहे की आपणही हार न मानता फक्त घरातील कामं न करता आपणही जीवनामध्ये काहीतरी करू शकतो स्वतःच्या जीवावरती. कारण स्वतः जे कमवलं आहे ना त्याचा एक आनंद वेगळाच असतो. भरपूर गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात, भरपूर गोष्टी आपण साध्य करतो, पण तो एक आनंद वेगळा असतो. पण जे स्वतःच्या जीवावरती आपण करतो ना तो एक आनंद खूप वेगळा असतो. त्यामुळे जे मी केलं ते एक माझा आनंद होता. आणि बरेच लोक म्हटले होते की तू काही नाही करू शकत, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला होता. म्हणूनच काही लोकांनी अशी काही कमेंट्स केल्या होत्या, कारण ते त्यांचेच कुणीतरी ठेवलेले पाळलेले कुत्रे असतील कदाचित. ठीक आहे. तर ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला खूप खूप धन्यवाद तुमचे. ज्या महिलांना खरंच व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर नक्की DM करा. धन्यवाद.